आम्ही पुणेकरच्या वतीने आणि रायगड स्मारक समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री, आमचे वरिष्ठ सहकारी शिवेंद्रराजे भोसलेजी, या कार्यक्रमाचं नियोजन करण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला, हेमंतजी, थोराजी, जगतापजी, मंजिरीताई आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, सर्वात प्रथम तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन सुद्धा या ठिकाणी सर्वात प्रथम करतो. एक उपक्रम आम्ही पुणेकरने ठरवलाय. तो उपक्रम केवळ कार्यक्रमापुरता न राहता त्या माध्यमातून एक विचारांची चळवळ उभी राहावी, हा प्रयत्न मला वाटतं आम्ही पुणेकरच्या सर्व सहकार्यांनी आणि थोराजी, जगतापजी या सगळ्यांनी केलेला आहे. मिलिटरीच्या लोकांशी संवाद करून आपल्या भारताच्या सीमेजवळ पुंछच्या इकडे आपल्या महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा तिथे असला पाहिजे, ही भूमिका संवादातून समोर आली आणि प्रत्यक्षात स्वतःच्या स्वखर्चाने स्वकष्टाने तो पूर्ण करण्याची भूमिका आम्ही पुणेकर आणि त्यांच्या सहकार्याने घेतली. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो, धन्यवाद व्यक्त करतो. तर आनंद या गोष्टीचा आहे, अभिमान या गोष्टीचा आहे की आमच्या थोराजी असतील, जगतापजी असतील, रायगडच्या आमच्या स्मारक समितीचे सर्व या सगळ्यांनी हा निर्णय केला. आम्ही पुणेकर बरोबर बसून या अश्वारूढ पुतळा पुंछला जायचा असेल तर तो पुतळा म्हणजे एक विचारांचं धगधगतं स्वरूप, ज्वाज्वल्य स्वरूप आहे. आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं तरी आम्हाला प्रेरणा मिळते, आम्हाला जगण्याची ताकद मिळते. स्वभाषा, स्वधर्म, स्वराज्य याचं आम्हाला मार्गदर्शन होतं आणि जगायचं कसं, जगायचं कोणासाठी आणि जगताना करायचं काय, या सर्व गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिलं, नाव घेतलं, त्यांच्याबद्दल वाचलं, त्यांच्याबद्दल ऐकलं की आम्हाला मिळते. हा विचार तिथपर्यंत गेला पाहिजे अश्वारूढी पुतळा बरोबर. आणि म्हणून हा नाविन्यपूर्ण, कल्पक, प्रेरणादायी कार्यक्रम की इथून तो पुंछला जाईल पुण्यावरना, तर तो जाताना विचार घेऊन जाईल आणि जागोजागी रस्ती महाराजांचं स्वागत घेऊन त्या विचारांचं सोनं, विचारांची प्रेरणा हा जागोजागी मिळाला. हा उपक्रम आमच्या रायगड स्मारक समितीने पुढाकाराने घेतला. मी त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी व्यक्त करतो. कल्पना करत नाही, शतकानुशतके जो समाज आमचा त्या काळामध्ये आत्मविश्वास नावाची गोष्ट विसरून गेला नव्हतीच, कंबरड मोडलं होतं. अन्याय, अत्याचार, दुराचार, महिलांवरील अत्याचार, आमची मंदिरं, आमची प्रेरणास्थानं त्याला भंग करणं, वर आसमानी संकट, सुलतानी संकट, आणि 1, 2, 5, 15 वर्ष नाही, शतकानुशतक आमच्या समाजातील लोकांनी पाहायचं कुठे, शेतात गेलं तर आसमानी संकट आहे आणि मग माझी काळी आई तिची इच्छा असून सुद्धा काही देऊ शकत नाही, हवाल देईल. या हवाल देईल वातावरणात घरात जायचं तर परिस्थिती त्यांच्या म्लेच्छांच्या अत्याचाराची एवढी की घरामध्ये माझी भगिनी किंवा पत्नी असेल तर तिच्याबद्दल छळ या मोगलांनी, परक्यांनी, म्लेच्छांनी केला. आपल्या घरातली माता, भगिनी, पत्नी, आमचा स्वाभिमान आहे तो सुद्धा मोडून टाकला.
मग परमपिता परमेश्वराकडे, आईकडे, देवीकडे जायचं तर आमचा मानबिंदू, आमचा निष्ठा श्रद्धा असलेली जागा सुद्धा भंग केलायची. आणि त्यामुळे देवळात जायचं ना, घरात राहायचं ना, शेतात राहायचं ना, बाहेर राहायचं. या परिस्थितीने जो आपला समाज आत्मविश्वास, स्वाभिमान गमावून बसला आणि परक्यांच्या आक्रमणामध्ये आता परत उठेल की नाही, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज बालपणामध्ये शपथ घेतात की हिंदवी स्वराज्य व्हावे श्रींची इच्छा आहे आणि ते मी करीन. या पद्धतीची आई जिजाऊंच्या मार्गदर्शन आणि आशीर्वादाने, आई भवानीच्या आशीर्वादाने प्राण घेतात. आणि मग सर्व इतिहास आपल्याला माहिती आहे. जो भंगलेला, दुभंगलेला, विच्छिन्न झालेला, आत्मविश्वास गमावलेला, स्वाभिमान नसलेला समाज हिंदवी स्वराज्यासाठी मावळे एकत्र येऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करतात आणि शतकानुशतकाच्या अत्याचाराला संपवतात. हे दैवी कार्य करणारा पृथ्वी तलावरील आमचा राजा म्हणजे शिवछत्रपती महाराज. आणि मग कल्पना नाही करत छत्रपती शिवाजी महाराज यांचे किती अनंत उपकार आहे. आणि मग त्याबद्दल, त्या विचारांबद्दल त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आज सुद्धा जगलं पाहिजे. ही भूमिका घेऊन काम करणाऱ्यांमध्ये जी असंख्य लोक आहेत, त्या ज्यांचा आज आत्मार्पण दिवस आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरजी यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जी आता आरती आपण म्हटली, देव, देश आणि धर्मासाठी. खरं तर मी चुकत नसेल तर मंजिरताई मला करेक्ट करतील की एकमेव महाराजांची त्या काळातली आरती सावरकरांनी लिहिलेली आहे. आणि मग या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खऱ्या अर्थाने देव, देश, धर्माचा कार्यासाठी स्वतःला वाहून नेलं. त्या आजच्या आत्मार्पण दिवशी या पवित्र अश्वारूढी पुतळ्याचं आरती आपल्याला ती त्यांनी लिहिलेली करायला मिळाली, हे आपलं सौभाग्य. आणि आज इथून निघालेला हा अश्वारूढ पुतळा आपले विचार प्रेरणेचे घेत घेत स्वाभिमान, संस्कार, स्वभाषा याचा, स्वराज्याचा घेत तिथपर्यंत जाणार आहे. आणि म्हणून आजचा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आणि प्रेरणादायी कार्यक्रम आहे. या निमित्ताने आपण सगळ्यांनाच याची मला आठवण करून द्यावीशी वाटते थोडक्यात, की महाराष्ट्राचं सरकार माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजींच्या मुख्यमंत्रीपदी काम करताना या विचाराला प्रतिबद्ध आहे, वाहून घेऊन काम करत आहे. मोदीजींच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून असलेल्या अष्टमुद्रेचा थेट आमच्या नौदलाच्या ध्वजावर, ध्वजाचा तो भाग केला. आमच्या महाराजांच्या पराक्रमाच्या प्रतिकृतीची अष्टमुद्रा ही आमच्या इंडियन नेव्हीच्या पोशाखाचा भाग झाला. कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने काम करणारे लोक आहोत. आग्र्याचा इथे उल्लेख झाला. मी स्वतः देवेंद्रजी आग्र्याला होतो. मोगल म्युझियम होतं ते, मोगल म्युझियम. ते छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम करून महाराष्ट्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार त्या कामाला सुरुवात केली. आमच्या महाराजांनी बनवलेले गड किल्ले, हा मराठा मिलिटरी लँडस्केप, संरक्षण, वास्तुशास्त्र आणि प्रशासन याचा उत्तम केंद्र, हे वर्ल्ड युनेस्को मध्ये जगातल्या जागतिक वारसामध्ये अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून त्या 12 गडकलक्यांना जागतिक वारसाचं मानांकन मिळालं. ते मोदीजींच्या, देवेंद्रजींच्या सरकारच्या सेवारूपी प्रयत्नांना, महाराजांच्या प्रेरणेने काम करणारे आमच्या नागपूरचे घराणं प्रथम रघुजीराजे भोसले, अटक ते कटक हिंदवी स्वराज्य आमच्या महाराजांच्या आदेशावरना, प्रेरणेने त्यांनी वापरलेली त्यांची स्वतःची, त्यांचं नाव असलेली तलवार लिलावात लंडनला निघाली. 2 दिवसात 48 तासात सर्व परवानग्या घेऊन आमच्या विभागाने, देवेंद्रजींनी त्याला परवानगी देऊन आम्ही त्या
सहभागी झालो आणि पहिली गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने काम करणाऱ्या आमच्या प्रथम रघुजीराजे भोसलेंची ही आपल्याला परत मिळवून स्वतःच्या मालकीची आपण वाचत गाजत महाराष्ट्रात हिंदुस्थानात आले. आज देवेंद्रजींनी याचा खुलासा केला. केंद्रीय अभ्यासक्रमामध्ये तो काळ होता ज्या वेळेला 10 पानं मोगलांचं सरकार, मोगली राजवट आणि अर्धा प्यारा छत्रपती शिवाजी महाराज, हा इतिहास त्यांनी शिकवला. आज मोदीजींच्या सरकारच्या काळामध्ये 1-2 नाही, जास्त पानं छत्रपती शिवाजी महाराज आणि मोगलांची राजवट नाहीच. हा इतिहास अशी असंख्य उदाहरणं देतात. आणि म्हणून याच प्रेरणेने विचाराने काम करणारी आपली मंडळी आहेत. हा अश्वारोही पुतळा जिथून जिथून जाईल तिथून स्वराज्य स्वाभिमानाची प्रेरणा देत जाईल आणि ते उपक्रम करणाऱ्यांना प्रचंड पुण्य लाभेल. म्हणून आम्ही पुणेकर, रायगड स्मारक समिती, सावरकर स्मारक समिती या सगळ्यांना आई भवानीचा आशीर्वाद मिळो आणि आपल्या कृपेने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने आपल्यालाही त्या दिशेने काम करण्याची प्रेरणा मिळो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.